कर्जतमध्ये अशा प्रकारची एक संपूर्ण इस्लामिक टाउनशिप आणि त्यामध्ये हलाल वातावरणामध्ये तुमचा मुलगा वाढेल अशा प्रकारची ॲडव्हर्टाइजमेंट करून एक टाउनशिप विकली जाते, ही गोष्ट सध्या चर्चेत आहे. इस्लामिक लोकांनी अशा प्रकारची एक टाउनशिप बनवून त्याच्यामध्ये तुमचा मुलगा किंवा तुमचा पाल्य हा पूर्णपणे हलाल वातावरणात वाढेल अशी सरळ सरळ ॲडव्हर्टाइजमेंट करायला सुरुवात केली आहे. आता याचे 3 भाग आहेत. एक भाग जो अतिशय संक्षिप्त आहे तो आहे कायद्याचा. कायद्यानं अशा प्रकारच्या टाउनशिप्स किंवा अशा प्रकारच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज किंवा अशा प्रकारचे समूह बनवले जाऊ शकतात का, आणि त्याच्या मेंबरशिप बद्दल कायदा काय म्हणतो. पहिला प्रकार हा आहे की कायद्यानुसार अशा प्रकारच्या टाउनशिप्समध्ये बंधन आहे. तुम्ही कायद्यानं अशा प्रकारच्या मेंबरशिप्स देऊ शकत नाही. मेंबरशिप्समध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्क्रिमिनेशन हे अलाउएबल नाही आहे. हा एक भाग झाला. त्यामुळे एक इस्लामिक टाउनशिप होते आणि तिथं हलालोनॉमिक्स चालणार आहे किंवा हलाल चालणार आहे, हे विधानच कायद्याच्या दृष्टीनं आव्हान करता येण्यासारखं आहे आणि ते बरोबर नाही आहे. याच्यावरती कायदेशीर संवाद होऊ शकतो. हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा भाग असा की देशामधली आत्ताची जी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये जेव्हा आपण असं समजतो की हिंदुत्वाला पोषक किंवा हिंदुत्वाला योग्य अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे देशात, त्यावेळी नेमकं हिंदुत्वाला पोषक म्हणजे किंवा हिंदुत्वाला सामावून घेणारी स्थिती निर्माण झालेली आहे, त्याच्या विरोधात काहीतरी आता करून दाखवणं भाग आहे. आणि या एका तंत्राला हे जे एक इस्लाममध्ये एक तंत्र, सामाजिक तंत्र शिकवलं जातं, त्याचं नाव आहे अल तकिया. या अल तकिया तंत्राद्वारे अशा प्रकारची स्वतःच्या लोकांची एक टाउनशिप म्हणा किंवा स्वतःच्या लोकांचा एक अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न हा इस्लाम सदैव करत असतो. आता त्याच्यामध्ये मग सुरुवातीला काय करायचं कि हमारे को जगह नहीं मिलती है, हिंदुओं की सोसाइटीज में हमारे को ज्यादा करके नहीं मिलता है, जहां पर देखो वहां पर मुसलमानों की बस्तियां अलग थलग ही होती हैं, मुसलमानों की बस्तियों में ज्यादा लोग दूसरे धर्म के रहते ही नहीं है, असा प्रोपोगंडा करून मग अशा प्रकारची एक टाउनशिप निर्माण करायची. मग त्याच्यानंतर त्याच्यात एखादा आरोग्य सेवा तयार करायची. मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखादं खाण्यापिण्याच्या वस्तूंचं म्हणजे युटिलिटीच्या सामानांचं आणि कंझ्युम करायच्या वस्तूंचं हे तयार होईल. मग त्याच्यामध्ये ते सगळं हालालच असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये कुठं भूत असणार नाही, कुठं. आता हल्लीच तुम्ही बघा हजरतबल दर्गामध्ये दर्ग्याच्या बाहेरच्या भिंतीवरती अशोकस्तंभ लावलेला आहे आणि तो दगडानं फोडून त्या लोकांनी काढला. आणि आता निर्लज्जपणे त्या गोष्टीचं समर्थन असं करतायत की ते आमच्या दृष्टिकोनातून हलाल नाही आहे. त्याचं कारण असं की आमच्याकडे भूतपुरस्ती शिर्क आहे. मग अशा प्रकारच्या याच्यामध्ये एक सलग एक संघ वातावरण इस्लामचं तयार करायचं. समाजामध्ये बाहेर गेल्यानंतर तिथला नागरिक किंवा तिथला मुलगा, एखादं लहान मूल तिथून जर समाजात बाहेर गेलं तर ते समाजाला किती विपरीत आणि किती अँटागोनिस्टिक दृष्टीनं पाहणार आहे, या गोष्टीचा हा महत्वाचा भाग आहे. हलाल असणं किंवा तुम्ही हलालचं खाद्य खाणं इथपर्यंत ते ठीक आहे, कारण हलालचा खाद्य खाणे ही स्लॉटर करण्याच्या एका पर्टिक्युलर प्रक्रियेला हलाल म्हणतात. आणि तशाच प्रकारचं खाद्य आम्ही खाऊ इच्छितो असं जर कोणी म्हणालं तर ते तितक्या हद्दीपर्यंत ठीक आहे, स्वीकारार्ह आहे. पण पूर्ण टाउनशिप आता हे हलालचं एक पूर्ण हलालोनॉमिक्स आहे बरं का. हलालचं एक पूर्ण इकॉनॉमिक्स आहे. त्या हलालच्या इकॉनॉमिक्सचा जर पूर्ण बारकाईनं विचार केला तर लक्षात येतं की हलाल हा केवळ खाण्यापिण्या इतकाच त्या लोकांनी मर्यादित ठेवलेला नाही आहे. आता ते म्हणतायत हलालमध्ये हे असलं पाहिजे, हलालमध्ये फर्निचर आहे, हलालमध्ये बिल्डिंग्स आहेत, हलाल सर्टिफाईड बिल्डर्स तयार झालेली आहेत. आणि आता ही हलाल टाउनशिप म्हणजे जिथं कॉमन सेन्सिकली ऍप्लिकेबल आहे हलाल, अशा सर्व परिसीमांच्या बाहेर तोडून आमचा हलाल असला पाहिजे, आमचा हलाल असला पाहिजे, अशा प्रकारचं ते प्रोपोगंडा केला जातोय. ही देशाच्या दृष्टीनं अतिशय घातक बाब आहे. सर्व हिंदू संघटनांनी मिळून आणि सर्व समाजाचा सलोखा इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं या हलाल टाउनशिपचा विरोध केला पाहिजे. मला असं वाटतं की ज्या ज्या लोकांनी हलाल टाउनशिप बनवण्याच्या बद्दल कोर्टामध्ये ऍप्लिकेशन्स दिलेले आहेत त्यांच्या समर्थनार्थ पुन्हा ऍप्लिकेशन्स आणि सह्यांची मोहीम राबवली गेली पाहिजे आणि या गोष्टीचा पुरजोर विरोध झाला पाहिजे. तिसरा भाग याच्यामधला मी तुम्हाला सांगत होतो तो सामाजिक सलोख्याचा.
इस्लामिक मूलतत्ववादाच्या मुळाशी जी वस्तू आहे ती आहे याचं एज्युकेशन. इस्लामचं शिक्षण हा इस्लामिक मूलतत्ववादाचा गाभा आहे. साध्या शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थी पाठवता, ती मग ख्रिश्चन ऑपरेटेड असो किंवा हिंदू ऑपरेटेड असो किंवा इस्लाम ऑपरेटेड असो, त्या सर्व शाळांमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारचं शिक्षण दिलं जातं. त्याच्यामध्ये धार्मिक सलोखा शिकवला जातो. पण केवळ मदरशामध्ये हे सांगितलं जातं की अल्लाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या इतर कुठल्याही एंटिटीच्या बद्दल जे लोक पूजा करतात किंवा ईश्वरीय भाव ठेवतात ते लोक सगळे काफिर असतात. आणि अशा प्रकारचं एक डोळ्यावरती ब्लिंकर्स घातलेलं आणि केवळ इस्लामच्या कॉमन सेन्सिकली ॲक्युरेट किंवा कॉमन सेन्सिकली कम्प्लिटली ॲब्सर्ड अशा अवधारणांनी मग तिथलं ते वातावरण भरून गेलेलं असेल, अशा प्रकारची टाउनशिप. आणि त्या टाउनशिपमधून मग एका ठिकाणी तुम्ही बघा, इस्लामिक वस्त्यांमध्ये आता दारुगोळा येतो, आता पाकिस्तानकडून मदत येते, आता पेट्रोडॉलर्स येतात. आता ह्या सगळ्या इस्लामिक वस्तीमध्येच का सापडतात? सगळे लोक इथून निघतात आणि मशिदीमध्ये जाऊन कशासाठी शरण घेतात? त्याचं कारण असं आहे की तिथे त्यांना एक पोषक वातावरण दिलं जातं आणि तिथपर्यंत पोहोचणं, त्याच्यात कायद्याची अंमलबजावणी सुद्धा अशा टाउनशिपमध्ये जाऊन करणं साधारणपणे हे शक्य होणार नाही. ते लोक म्हणणार इथं आमची शर्यत चालते. सगळ्यात महत्वाची आणि धोक्याची गोष्ट ही आहे की या ठिकाणी सगळ्या लोकांचा म्हणजे त्या सगळ्या रहिवाशांचा एकच आग्रह असणार की आमची टाउनशिप आहे, इथं शर्यत चालते. आणि मग त्याच्यामध्ये अश्लाघ्य प्रकारचे अनेक निंदनीय प्रकार होतील. परवाच कुठेतरी असं ऐकण्यात आलं दक्षिण भारतामध्ये की एका महिलेला दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा एका मौलवीनं सुनावली आणि तिच्यावरती दगडांचा वर्षाव केला लोकांनी आणि त्याच्यामध्ये तिचा देहांत झाला, अशी काहीतरी बातमी आलेली होती. आणि गेला बाजार अगदी गेल्या 3-4 महिन्यातली ही घटना आहे. तर अशा प्रकारची एक टाउनशिपच तयार झाली तर केवळ हलालोनॉमिक्सच नव्हे तर शरिया कायदा व्यवस्था सुद्धा ती फोफावेल. आणि अशा प्रकारच्या गोष्टीला विरोध केला पाहिजे. कुठल्याही मेंबरशिपला महाराष्ट्र सहकारी कायदा काय किंवा राष्ट्रीय स्तरावरती देखील कोऑपरेटिव्ह ऍक्ट जो आहे तो अशा प्रकारच्या मेंबरशिपच्या डिस्क्रिमिनेशनला अलाउ करत नाही आणि त्याच्यामुळे ही निषेधार्ह गोष्ट आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.